सीमा भागात मराठी भाषिकांचा कर्नाटक सरकार विरोधातला दरवर्षीप्रमाणे होणारा काळा दिन दडपण्याचा प्रयत्न यंदाही कर्नाटक सरकारने केलाय। मात्र बंदीची पर्वा न करता सीमा भागामध्ये मूक सायकल फेरी काढली जाणार आहे। भाषावार प्रांत रचनेमध्ये कर्नाटकमध्ये बेळगावसह सीमा भाग हा जबरदस्तीने घुसडल्याचा निषेधार्थ कर्नाटक राज्य स्थापने दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबरला सीमा भागात मराठी भाषिक हा काळा दिन पाळतात। या कर्नाटक सरकारचं करायचं काय? या कर्नाटक सरकारचं करायचं काय? या कर्नाटक सरकारचं करायचं काय? बेळगाव विदर्भ फारकीचं संयुक्त महाराष्ट्र, बेळगाव विदर्भ फारकीचं संयुक्त महाराष्ट्र, बेळगाव विदर्भ फारकीचं। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, काळा दिन पाळला जातो आहे आणि मूक सायकल फेरी काढली जाते। काळ्या फिती बांधल्या गेलेल्या आहेत आणि एकंदरीत सगळी बंदी झुगारत काळ्या फिती बांधून अशा प्रकारे मूक सायकल फेरी काढली जाणार आहे। मात्र ताब्यात घेतलं जातंय। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। आपण पाहतोय की कशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांनी या ठिकाणी अडवलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की संतापजनक अशा प्रतिक्रिया या ठिकाणी दिसतात। ही दृश्य आपण पाहतोय की सीमा भागावर जे काही आज 1 नोव्हेंबर 1956 ला जो मराठी भास डांबला त्याच्यानंतर आपण पाहतोय की संतापाची लाट उसळलेली आहे। असं असताना आपण पाहतोय की या ठिकाणी अडवलेलं आहे। मला सांगा की तुम्ही आलेला आहात या ठिकाणी कर्नाटकमध्ये जाण्यासाठी, बेळगावमध्ये जाण्यासाठी, मराठी बांधव त्या ठिकाणी वाट पाहतोय, पण या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनीच तुम्हाला अडवलेलं आहे। महाराष्ट्राचं पोलिसांचं भाजपच्या केंद्र सरकारवर हात मिळवणे असेल, केंद्र सरकारने आदेश दिले असतील की हे आंदोलन दडपून काढा। महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री कुठे आहेत? महाराष्ट्राचे चंद्रकांत दादा पाटील कुठे आहेत? महाराष्ट्राचे शंभूराजे देसाई कुठे आहेत? खासदार माने येणार होते ते अजून नाही। अरे शिवसेना मराठी माणसांच्या न्याय व हक्कावर उभारलेली आहे। बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही तोडली, पण शिवसेनेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं धाडस नाही आहे कर्नाटकमध्ये येण्याचं। छत्रपती विजय देवणे आणि दृश्य आपण बघू शकतो कशा प्रकारे याकडे बॅरिकेड्स लावून यांना सर्वांना अडवलेलं आहे। एकूणच आपण पाहतो ही जी भूमिका आहे ती चुकीची आहे, कारण आपण पाहतो की महाराष्ट्र पोलिसांचं पहिल्या फळीला त्या ठिकाणी कडक करण्यात आलेलं आहे, त्याच्यानंतर कर्नाटक पोलीस आहे। असं असताना महाराष्ट्र पोलिसांनीच आम्हाला पहिल्यांदा अडवलं आणि त्याच्यानंतर मात्र कर्नाटक पोलीस आहेत। एकीकडं महाराष्ट्र सरकार सांगते की सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या मागे आम्ही आहोत, पण दुसरीकडे मात्र या ठिकाणची कृती वेगळी आहे अशा प्रकारचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेला आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। एकूणच प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी ठाकरे गटाच्या नेत्यांना बेळगावमध्ये सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन हे कर्नाटक पोलीस या ठिकाणी आहेत। त्यामुळे मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर। तर एकंदरीतच तणावाची एक परिस्थिती दिसती आहे। एकीकरण समितीच्या नेत्यांना नोटिसा बजावल्यात, ताब्यात घेण्यात येते, त्यांना अडवण्यात आले। काय सगळी परिस्थिती आहे ताजे तपशील जाणून घेऊया, ताजी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। प्रताप, एकीकरण समितीच्या नेत्यांना नोटिसा बजावल्यात, कर्नाटक सरकार विरोधात काळा दिन पाळला जातोय, निषेध केला जातोय, काय नेमक्या सगळ्या सध्याच्या घडामोडी आहेत? नक्कीच आपण पाहतो की सीमा भागात मोठा तणाव आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण आपण एकीकडे पाहतो की मराठी मदतीस बांधव या ठिकाणी बेळगावला जातोय, पण दुसरी मात्र आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्यांना बेळगावमध्ये जाऊ दिलं जात नाही। एक प्रकारची आपण पाहतो की 1956 सालापासून सुरू असलेली हे काय अन्यायाचा पाडा आहे तो आजही सुरू आहे, कारण आपण पाहिलं की आज महाराष्ट्राच्या पोलिसांनीच आपल्या आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की तिकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला आम्ही ताब्यात घेतो अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांना अटक केलेली आहे। खरं तर कानडी पोलिसांची भूमिका वेगळी असते, ते अन्याय अत्याचार करण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात, त्यामुळे आम्ही जाऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली। आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या सीमा टोल नाक्यावर विजय देवणे असतील किंवा संजय पवार यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। एकीकडे आपण पाहतोय की वारंवार सांगितलं जातं की आम्ही मराठी भाषेच्या भाषिकांच्या पाठीशी आहोत, पण दुसरीकडे मात्र कृती मात्र होत नाही। अशा प्रकारचा बंदोबस्त महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्यावर कानडी पोलिसांचा लावलेला आहे। एक प्रकारची दहशत या ठिकाणी दिसून येते। ठीक आहे प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।